मुख्यमंत्री गोपनीयतेची शपथ घेतात। गोपनीयतेच्या शपथेखाली सर्व धर्म, बंधुता, समता ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात सर्वात महत्वाचं तर संविधान टिकवणं। तुम्ही ज्या पद्धतीने वागतात त्या पद्धतीने संविधान टिकणारच नाही। त्याच्यात आहे ना राईट टू रिलीजन, हा आहे ना ऑब्लिगेटरी ड्युटीज मध्ये आहेत। तुम्ही एक खंत सुद्धा व्यक्त केली, तुम्हाला ज्यावेळेस कोरोना झाला त्यावेळेस तुमचं पालकमंत्री पद जे आहे ते काढून घेण्यात आलं आणि आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद देण्यात आलं। खरं तर आता सुनील तटकरे, आदिती तटकरे हे तुमच्या विरोधी बाकांवरती विरोधी पक्षात आहेत। असं तसं नाही म्हणते मी। एक तर मला पालकमंत्री पद देऊच दिलं नाही। पालकमंत्री पद हे फक्त एकनाथ शिंदे आणि अजित पवार मिळून ठरवत होते। त्याच्यात शरद पवार कुठेही नव्हते त्या चर्चेत। मी अजित पवारांना भेटून सांगितलं होतं की मला पालकमंत्री पद द्या। मला एकनाथ शिंदे स्वतःहून भेटले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःहून भेटले, जितेंद्र आम्हाला रायगड हवं होतं, आम्ही पालघर तुम्हाला द्यायला तयार होतो आणि मी खास तुझ्यासाठी पालघर सोडलं होतं। पण ते म्हणाले अजित पवार कुठल्याही परिस्थितीत रायगड सोडायला तयार नाही आणि रायगड त्यांना आदिती तटकरेला द्यायचं आहे। माझा प्रश्न त्यांना तेवढाच होता की काय मी ज्येष्ठ मंत्री नाही, मी या पक्षाचा कार्यकर्ता नाही। मला कोरोना झाला, मला 2 तासात तुम्ही पालकमंत्री पदावर काढता। त्याच्यानंतर कोरोना झालेल्यांना किती जणांना काढलं तुम्ही? या पक्षात सावत्र आहे का मी? होतो का? आता नाही। का नाही सांगितलं? ठीक आहे, कोरोना झाला ना, बरा होऊन येईल मग घेईल। मी झालो ना बरा, का मेलो नाही ना, वरती नाही गेलो ना, जशी त्यांची मना। तुम्हाला स्वतःला कोरोना झाला, का नाही राजीनामा दिला? मंत्रिमंडळातल्या अनेक सहकाऱ्यांना कोरोना झाला, का नाही राजीनामा घेतला? एकटा जितेंद्र आव्हाडचा राजीनामा घेतला।